MSc महाराष्ट्र सहकारी बँक अंतर्गत लिपिक शिपाई त्याचबरोबर चालक पदासाठीची पदभरती जाहिरात हे जाहीर करण्यात आली आहे। यासाठी अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून पाहू शकता हे विस्तारित जी जाहिरात आहे या जाहिरातीनुसार महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत रिक्रुटमेंट ऑफ ट्रेनी ऑफिसर इन ज्युनियर ऑफिसर ग्रेड असोसिएट्स, टायपिस्ट असोसिएट ग्रेड आहे, पिऊन इन द सबऑर्डिनेट ग्रेड आणि ड्रायव्हर इन द ड्रायव्हर ग्रेड महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे। अर्ज करण्यासाठीची सुरुवात 17 जुलै 2025 पासून होत आहे। अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 6 ऑगस्ट 2025 असणार आहे। जनरल कंडिशन्स म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती या जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे, ती तुम्ही चेक करू शकता। ट्रेनी ऑफिसर, ट्रेनी ज्युनियर ऑफिसर या पदासाठीच्या एकूण 44 जागा। शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन 50% मार्क्ससह, शुड हॅव पास्ड मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन विथ मराठी म्हणजे 10वी मधून मराठी पास असणं आवश्यक आहे, सब्जेक्ट घेऊन पास असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मास्टर्स इन लॉ completed JAIIB, CAIIB, MSCIT certificate or having work experience in treasury, international banking, division department will be preferred. दुसरा पाहू शकता एक्सपिरियन्स अनुभव, कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव इन बँकिंग फील्ड, प्रिफरेबली इन अर्बन DCC बँक ॲज अन ऑफिसर एक्सपिरियन्स पर्पज शाल बी टेकन। वयाची पात्रता मिनिमम 23 वर्ष आणि मॅक्सिमम जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत 1 जून 2025 रोजीचं वय जे आहे हे ग्राह्य धरलं जाईल। कॅन्डिडेट शुड हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर 1 जून 1993। कन्फर्मेशन इन सर्व्हिस पाहू शकता, ट्रेनी पिरियड असेल हा 12 महिन्यांसाठीचा आणि त्याच्यानंतर प्रोबेशन पिरियड असेल 6 महिन्यांसाठीचा आणि त्याच्यानंतरनं उमेदवारांची जी ज्युनियर ऑफिसर आहे त्यांना असेस वर्क परफॉर्मन्स त्यांचा चेक करून त्या पद्धतीने पुढची प्रोसेस केली जाईल। दुसरं पद पाहू शकता ट्रेनी असोसिएट्स, एकूण यासाठीच्या 50 जागा आहेत या पदासाठीच्या। यासाठीची शैक्षणिक पात्रता इथे तुम्ही चेक करू शकता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स, कमीत कमी 50% गुणांसह कोणत्याही शाखेमधून ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे। हॅव पास्ड मॅट्रिक्युलियन म्हणजे 10वी मराठी विषय घेऊन 10वी पास असणं आवश्यक आहे। प्रेफरन्स प्राधान्य जे आहे कॅन्डिडेट्स हु हॅव पास्ड गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम मराठी आणि इंग्लिश टायपिंग असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल। कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये अनुभव पाहू शकता, अनुभवाची आवश्यकता नाही आहे। वयाची पात्रता 21 ते 28 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे। 1 जून 2025 रोजीची वय ग्राह्य धरलं जाईल। कॅन्डिडेट्स विल बी स्टिपेंड जे आहे 25,000 प्रतिभा हे स्टिपेंड त्यांना दिलं जाईल आणि त्याच्यानंतरनं ट्रेनी पिरियड पूर्ण झाल्यानंतरनं 34,400 पर मंथ इतकं जे आहे यामध्ये पेमेंट असेल। कन्फर्मेशन सर्व्हिस पाहू शकता, 12 महिन्यासाठीचा ट्रेनी पिरियड आणि 6 महिन्यासाठीचा प्रोबेशन पिरियड हा असणार आहे आणि परफॉर्मन्स नंतरनं पुढची प्रक्रिया जी आहे प्रमोशन याबद्दलची माहिती दिली जाईल। पुढे पाहू शकता ट्रेनी टायपिस्ट ग्रेड, याच्यामध्ये सुद्धा 9 जागा टोटल आहेत। शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी मराठी भाषा घेऊन 10वी पास असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मॅन्डेटरी आहे, आवश्यक आहे कॅन्डिडेट टू पास गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम म्हणजे टायपिंग 30 वर्ड पर मिनिट मराठी आणि 40 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंग असणं आवश्यक आहे। अनुभवाची पाहू शकता आवश्यकता नाही आहे, पण जर असेल तर प्राधान्य दिलं जाईल। एक्सपिरियन्स इन TTP ऑपरेटर उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल। वयाची पात्रता 21 ते 28 वर्ष दरम्यान 1 जून 2025 रोजीचं वय ग्राह्य धरलं जाईल। यानंतर पाहू शकता पुढचं आणि शेवटचं पद ट्रेनी ड्रायव्हर या पदासाठीच्या चालक पदासाठीच्या एकूण शिकाऊ चालक पदासाठीच्या एकूण 6 जागा। शैक्षणिक पात्रता कॅन्डिडेट शुड हॅव पास्ड मेट्रिक्युलियन SSC एक्झामिनेशन विथ मराठी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट अँड शुड हॅव व्हॅलिड लाईट मोटर व्हेकल म्हणजेच हलकं वाहन चालवण्याचा परवाना हा आवश्यक आहे। कमीत कमी वयाची पात्रता पाहू शकता 18 ते 30 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे। 1 जून 2025 रोजीचं वय ग्राह्य धरलं जाईल। कॅन्डिडेट्सला स्टिपेंड असेल 22,000 प्रतिभा आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग पिरियड जो आहे पूर्ण झाल्यानंतर
27,700 इतकं पेमेंट जे आहे यामध्ये असणार आहे. 12 महिन्यासाठीचा ट्रेनिंग पिरियड आणि 6 महिन्यासाठीचा प्रोबेशन पिरियड यासाठी असणार आहे. ट्रेनी पिऊनसाठी शिपाई पदासाठीच्या एकूण 58 जागा. शैक्षणिक पात्रता 10वी पास असणे आवश्यक आहे आणि मराठी विषय घेऊन पास असणं आवश्यक आहे. प्राधान्याचे आहे ए कॅन्डिडेट हू हॅव कम्प्लिटेड इलेक्ट्रिशियन आणि प्लंबिंग कोर्स असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. पाहू शकता इलेक्ट्रिशियन आणि प्लंबिंग असणारे जे उमेदवार असतील यांना प्राधान्य असेल शिपाई पदासाठीचे. वयाची पात्रता 18 ते 30 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे. 1 जून 2025 रोजीचं वय ग्राह्य धरलं जाईल. यामध्ये अनुभवाची आवश्यकता नाही आहे. पेमेंट जो आहे स्टिपेंड 20,000 प्रतिमाह असणार आहे. यामध्ये चेक केला जाऊ शकतो. त्याचबरोबर 12 महिन्यासाठीचा प्रोबेशन पिरियड म्हणजे 12 महिन्यासाठीचा ट्रेनिंग पिरियड आणि 6 महिन्यासाठीचा प्रोबेशन पिरियड यामध्ये असणार आहे. तर या पद्धतीने शैक्षणिक पात्रता आणि वयाची पात्रता असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठीची लिंक ही जारी करण्यात आली आहे. पाहू शकता करिअर सेक्शन हा जो ऑप्शन आहे अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी अर्ज करण्यासाठीची लिंक ही जाहीर करण्यात आली आहे आणि त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो. या ठिकाणी ऑप्शन आहे पाहू शकता. तर या लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जो अर्ज आहे हा अर्ज भरू शकता. यासाठीची लिंक येथे अप्लाय करण्यासाठीची लिंक ही देण्यात आली आहे. IBPSद्वारे ही भरती परीक्षा घेण्यात येणार असून यासाठीची लिंक जारी करण्यात आली आहे आणि त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो. डिटेलमध्ये माहिती उपलब्ध आहे. विस्तृत जाहिरातीमध्ये चेक केली जाऊ शकते. शैक्षणिक पात्रतेसह इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाची माहिती ॲप्लिकेशन फी. ट्रेनी ज्युनियर ऑफिसर या पदासाठी 1,770 इन्क्लूड GST इतकी फी असेल. ट्रेनी असोसिएटसाठी 1180. ट्रेनी टायपिस्टसाठी 1180. ट्रेनी ड्रायव्हर चालक पदासाठी 1180 आणि ट्रेनी पिऊन या पदासाठी 1180 इतकी ॲप्लिकेशन फी जी आहे ही घेतली जाणार आहे. यासाठी अर्ज करताना तुम्हाला ती पेमेंट करायचं आहे. तर अशा पद्धतीने IBPSद्वारे ही परीक्षा आयोजित केली असून यासाठीची अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध आहे. 6 ऑगस्ट 2025 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. परीक्षेचा पॅटर्न कसा आहे पाहू शकता. प्रोफेशनल नॉलेज जे आहे त्या विषयाशी संबंधित 40 प्रश्न 80 गुण असतील. इंग्लिश 40 प्रश्न 40 गुण. बँकिंग आणि जनरल अवेअरनेस 40 प्रश्न 40 गुण. क्वांटिटिव्ह आणि नंबरिकल ॲबिलिटी 40 प्रश्न 40 गुण. 160 प्रश्न 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. तर या पद्धतीने हे डिटेल या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत. ते चेक केले जाऊ शकतात. अशा पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स माहिती मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.